नमस्कार. अन्नपूर्णा स्वादानोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा करायचा ते पाहणार आहोत. त्याकरता मी ते 250 ग्राम भाजके पोहे घेऊन त्यांना साफ करून व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत. अर्धा चमचा मीठ टाकून 7 ते 8 मिनटं ते व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. पोहे आपल्याला एका परातीत काढून ठेवायचे आहेत. सेम कढईमध्ये आपण 3 पळी तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आपल्याला ह्याच्यात तळून घ्यायचे आहेत. खरपूस भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते एकदम चवीला छान लागतात. त्याच तेलामध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे देखील आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. हे जे खोबरं मी तळून घेतलं होतं ते मी पोह्यात घालून घेतलेलं आहे. शेंगदाणेही आपले छान खरपूस भाजून झालेले आहेत, तेही काढून घेतलेले आहेत. आता थोडेसे एक 10 ते 15 काजू मी इथे तळून घेते. काजू काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला अर्धी वाटी फुटाणे तळून घ्यायचे आहेत आणि ते गॅस बंद करायचा आहे. आता ह्याच्यात शेंगदाणे, अर्धी वाटी फुटाणे आणि खोबरं आपण पोह्यामध्ये घालून घेतलेले आहे. इकडे तेल थंड झाल्यानंतर मी रामबंधू चिवडा मसाला जो आणला होता विकतला तो ह्यात घालून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा पिठी साखर घातलेली आहे. थंड तेलामध्ये हे घालून घ्यायचं आहे. गरम तेलात अजिबात घालायचं नाही, नाहीतर ते जळून जातं मसाला. आणि ते एक 10 ते 12 मनुकेही घालून घेतलेले आहे. आता जो मसाला आपण तेलामध्ये घातला होता तो आपल्याला चिवड्यात घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपला भाजक्या पोह्याचा चिवडा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.